आणि या काळात विशेषतः शेतकरी समाजाची जबाबदारी मोठी आहे। आपण 5 वर्षात बघितले, आम्ही अनेक सरकार बघितली, नेते बघितले, किती जणांना माहिती आहे दाभाडीच्या यवतमाळच्या सभेमध्ये त्यावेळेचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं होतं कि किसान तो आत्महत्या कर रहा है, त्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव देऊन त्याच्यावर 50% नफा देऊ आणि 1 वर्षानंतर याच सरकारने सुप्रीम कोर्टात लिहून दिलं की हे शक्य नाही। इथं बसलेल्या आमच्या सगळ्या, खरं तर तुमचा अर्धापूर हा बारड हा मुदखेड परिसर याला मराठवाड्याचा कॅलिफोर्निया म्हणतात, तो काय रातोरात झाला काय? मी ज्या भागातला आहे कंधारलोहा, माझ्याही क्षेत्रामध्ये 2 नद्या आहेत, ही गोदावरी जाते, एका बाजूनी मनार जाते, पण आज माझ्या क्षेत्रामध्ये 40% माणसं पोट भरायला बिगारीला गेले। मनुष्यबळ चांगलं आहे, पाऊस पाणी 30 इंच पडतो, जमीन उपजाऊ आहे, 2 नद्याच्या पोटात बसलेला प्रदेश आहे, पण आमच्या भागातला आज तरुण बिगारीला जातो। आजची आकडेवारी अशी आहे, बीड जिल्ह्यानंतर मराठवाड्यात स्थलांतर सगळ्यात जास्त कुठलं असेल तर कंधारलोह्यातला आहे। मी मुद्दाम तुमच्या भेटीला एवढ्यासाठी आलो, मी काही रिकामा नाही आणि मी काही कुणाचं सुपारी घेऊन काम करत नाही। हे जे घडलंय तुमच्या इथं, मी आज बघितला सगळा परिसर, फार माळकवट्यापासून वाटोळा करायचं काय याचं? जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे बऱ्याच जणाला त्याची ओळख नसते, लांबून डोंगर चांगला दिसतो आणि सांगणारे चमचे असतात। आम्ही त्याला नका केसासहित ओळखतो की बल्ला आमच्या क्षेत्रात आली, आमचा पुरा आमच्या क्षेत्राचा सत्यानाश झाला, पुरा उन्हाळा झाला। विलासरावांनी याला कारखाना दिलता कलंबरचा, 2004 साली आमदार अपक्ष निवडून आल्यानंतर चांगला चालेल म्हणून गेला होता। काय केलं? प्रशासक म्हणून पत्र आणलं, इथं डीसीसी बँकेचे 14 कोटी रुपये काढले, एक बेरिंग सुद्धा आणली नाही, कारखाना चालू केला, फक्त त्याचं धुपटण काढलं, साखर काढली नाही। त्या दिवशी जे बंद झालाय ते आता वसाड पडलं। आमच्या क्षेत्रात 1980 साली कैलासवासी शंकरराव चव्हाणांनी हा भाग कष्टाळू आहे, उपेक्षित आहे म्हणून लिंबोटी धरणाचं भूमिपूजन केलं होतं। 30 वर्षे भांडून भांडून तिथं धरण झालं। 8000 हेक्टर सिंचनाची व्यवस्था आम्ही आघाडी सरकार, चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, या देशातला पहिला प्रयोग तिथं केला आम्ही, अंडरग्राउंड पाईपलाईन, भूमिगत पाईपलाईन करून सिंचनाची व्यवस्था केली। हे भादर यावेळेस निवडून आला, त्यानं पाणी तिकडे लातूर जिल्ह्याला दिलं, 30% त्यानं पाणी इकडं परभणीला दिलं। आता परभणीला पाणी दिलं, या पालम तालुका हा गोदाकाठेला आहे, तिथं दिग्रसचा बंधारा 67 दशलक्ष घनमीटरचा आहे आणि पाणी कुठून? लिंबोटीहून। उदगीरला 9 सोर्स आहेत, पाणी कुठून? लिंबोटीवरून, 120 किलोमीटर, कशासाठी? शेण खायसाठी। मी मुद्दाम तुम्हाला सांगायला आलो, कसं असते
राजकारणात इतकी जल्दबाजी नाही चालत. रेल्वेच्या डब्यात पळाल्यानं काय स्टेशन लवकर येते? भाभी आपल्याच घरी चहा आला होते. आता कोण कोण चुलीत हागलाय तू? किती या दिवाचो हे जनावर आमच्याकडे आला, आमचा सत्यानाश होऊन गेला. आजकाल जे मोदी आले होते त्याच्या प्रचाराला, हेच मोदी विधानसभेला आले होते लोह्याच्या सभेत, आणि याच मोदीनं सांगलं होतं की याला पाडा म्हणून. काय चाललंय? सांभाळा. राजकारणात संयम लागतो, राजकारणात उंची लागते, राजकारणात परिपक्वता लागते, राजकारणात ध्येय लागते, विचारधारा लागते. राजकारणात या सगळ्या गोष्टी लागतात. असा उटंगळपणा आणि उथळपणा केल्याने राजकारणात जनतेचं हित होत नाही, आणि त्यांना करायचंही नाही. जनतेचा आणि त्यांचा काही प्रश्नही नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, कसं आहे, एखादा अशोकराव चव्हाण निर्माण करायला काय रातोरात होतो काय? काही दशक लागतात. एखादा अशोकराव चव्हाण निर्माण करायला काही दशक लागतात. कुणाकडे जाऊ? तुमचं तर बरं आहे, इकडं आलं तर हिरवं हिरवं तरी दिसते. आम्ही कुठे जाऊ? आम्हाला तर चिठ्ठी चपाटी द्यायला सुद्धा माणूस नाही. पुण्या नेत्याकडे करायला मांडाव. आणि हे असले सगळे लबाड. राज्याचा मुख्यमंत्री घटनात्मक बस. तिकडं नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं कापसावर आलेली सेंद्रिय अळी आपत्ती आहे, 36,000 रुपये हेक्टर देऊ. आणि मुंबईला आल्यावर सांगितलं 6,000. आता राजाच लबाड बोलून आल्यावर प्रजेने जायचं कुठं? किती गोष्टी सांगा. इथं बसलेल्या किती जणांना माहिती आहे? 16 देशातून डाळ आणली, 16 देशातून या मोदीने. आणखी कांडला बंदरात 30% डाळ पडून आहे. ती डाळ बी अशी आहे की 5 शिट्ट्या वाजल्याशिवाय शिजेना. त्याही वेळेला अरविंद सुब्रमण्यम त्यांच्याच आर्थिक सल्लागारानं सांगितलं होतं की शेतकऱ्याचं नुकसान होईल. पाकिस्ताननं साखर आणायची, अफगाणी 50 पैसे किलोनी कांदा विकला, 12 रुपये किलोला खर्च येतो कांदा पिकवायला. कुठे जाऊ आम्ही? आणि 65 रुपये किलोनी कांदा त्यांनी अफगाणिस्तानहून आणला, जे सडून गेला. किती जणांना माहिती आहे? आपण खाद्यतेल 70% खाद्यतेल बाहेरून आणतो, आणि हे सगळे निर्णय यापूर्वी अन्न मंत्रालय घेत होतं. आता सगळे अधिकार पीएमओ ऑफिसला घेतले. कशासाठी घेतले? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, शेतीची अर्थव्यवस्था सगळ्यात कमजोर केली या मंडळीने. माणसं रुपयाला महाग झाल्या. आता अर्धापूर तुमचं गाव मोठं आहे, पण माझ्या गावात बासुटीला एक पांडुभोयाचं हॉटेल आहे. गेली 25 वर्षापासून रोडवर आहे. खिचडी भजन चहा विकते. एके दिवशी पोळ्याच्या दिवशी मी त्याच्या हॉटेलवर बसलो. काय झालंय पांडुमामा विचारलं. आता मला सगळेच बरं आहे म्हणतात. मग मी म्हणलं बरं आहे की बरं आहे ना, पण कवा कवा भवनीच होय ना हल्ली. पांडुमामाच्या माझ्या हॉटेलची ती जी अवस्था आहे ती या देशाची अर्थव्यवस्था आहे. कशाला लागते? भाताची परीक्षा चितावून. पण कोणी सांग ना काय करावं. ते एक पहिलं धडा होता. गावाच्या बाहेर गणपतीची मूर्ती होती, आणि एका पोराने खेळत जाऊन त्याच्या बोंबीत बोट घातलं. ते चटकन बाहेर हात काढला, कारण बोंबीत होता इंचू, त्याला ढसला. मग त्या दुसऱ्या पोराला ते सांगाले कसं वाटत? कसं काय रे? काय नाही, मध्ये थंडगार आहे. दुसऱ्याने घातलं, दुसऱ्याचंही तसं. कोणी कुणाला सांगणार थंडगारच आहे म्हणे. सत्यानाश होऊन गेला पाहिजे. आता काय सांगा, रुपयाला माणसं महाग झाले. आणि हे आता आलेले काय म्हणून मत द्यावं भाजपला? काय म्हणून चिखलीकरला मत द्यावं? काय कारखाना उभा केलाय म्हणून? काय देवापूरचा बंधारा बांधलाय म्हणून?
काय जायकवाडीचं धरण केलंय म्हणून का अंतेश्वरचा बंधारा काय म्हणून द्यावं? तिकडं आहे तिकडं उन्हाळा केलंय पुरा साहेब. आता त्याची एक एक हकीकत सांगायला मला लाज वाटते. आमदार असताना भाभी आता तुम्ही महिला आहो, मला थोडी शरम वाटाली. हे पूर्णेवरून माल लावायला चालू करते गाडीतच माहिती मनमाड पसोट माल लावूनच गडी. काय लोकप्रतिनिधी, काय त्याची गरिमा, काय तुमचा आदर्श काय घ्यावा? काय जनतेचं उत्थान करणार, काय जनतेचं कल्याण करणार, काय नव्या पिढीला तुम्ही घडवणार, काय तुम्ही मतदारसंघाचं एक विकासाचं पाऊल पुढे नेणार, काय आणलंय म्हणून? दोन वेळा आमदार झाले. गेल्या वेळेला 2009 साली भाभी आल्या माझ्या प्रचाराला म्हणून ते जनावर कसं तरी आळपड ते इकडं आमच्या पक्षातही आला. मी त्याही वेळा अजितदादाला म्हणून नका हे घेऊ, हे मोठं चंचल आहे. घेतलं, विलासरावासंग गेलं. विलासरावाच्या समाधीची शिमिट सुद्धा वाढू दिलं नाही. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलं. माझी त्या दिवशी कवठ्याला सभा चालू होती. मातोश्रीवर याच्या हाताला उद्धव ठाकरेनं गंडा बांधलाय म्हणजे. त्यामुळे याला गंडा बांधा नाही तर साखळ्या बांधा, हे तोडल्याशिवाय राहिला. तिथंही तोडलंय. आम्हाला कवा भावी तुमचा राग येते. कसे माणसं पोचले, कसे माणसं वाढवले. आता याच्यासाठी सगळे प्रचाराला कोण आलं? काही या नांदेड जिल्ह्याचं भलं करावं म्हणून आलेले आहेत. कोणी कारखान्याचं आऊट केलंय, कोणी सगळे शाट झालेले बल पाहत बघ पुरे. आता कोण देत आहे की बाबा जनतेत गेला आणि जनतेला आव्हान केलं आणि त्याच्या आव्हानावर 5,000 मतं देतील, असा कोण देत आहे? काय आहे त्याच्यापाशी? उगाच माणसं बरोबरीच आहे म्हणतात. काय बरोबरीच आहे? अशोकराव चव्हाणाकडे 4 साखर कारखाने या क्षेत्रात आहेत, 3 आमदार आहेत, नगरपालिका आहे, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, सगळं त्यांच्या सोबत आहे. याचं काय आहे? बैठे वाला हाथी गधे से ऊंचा होता है. दारूचे दुकान हात बाबा, हा तेवढं मात्र प्लस आहे. 16 दुकान हात नाही. परवा फडणवीस करून त्यांना ते पूर्ण फार्मॅलिटी आणि ते श्याम एक त्याचा मेहना सारे आले. आमच्याकडे पक्षात घ्यायची प्रक्रिया काय आहे? काय नाही. त्याला फलानं करतो म्हणायचं आणि त्याच्या एका दोस्त पंटरला सांगायचं आज संध्याकाळी याला धाब्यावर घेऊन जायचं. आम्हाला मोठं वाईट वाटते. आम्ही चळवळीत काम करणारे माणसावर एवढा लेकरं दारू पिऊन जिंकतात. काय करावं सांगायचं? मग जातात धाब्यावर, खातात 4-2 दिवस निवडणूक आहे म्हणून मागून जिबीला ते चटक लागली, जीभ ओढू लागली की घरचे पाहिजे आणि ऐकतात. आता काय कर? अरे आम्ही म्हणजे कडू तुमच्याकडे जर काळा पैसा आहे, बदमाशकीतून केलेला पैसा आहे, मोठं धन आहे, तर काही समाजसेवा करा, मोठे एखादा हॉस्पिटल करा. तुम्हाला हेच शिकविलंय काय? ते आमच्या गावचा एक नगराध्यक्ष आहे नळगे म्हणून, ते नेहमी भाषणात म्हणते ज्याच्या पायाखाली सनी त्याचा चिखलीकर धनी. कार्यकर्त्याला एक मी आमचा विरोध चिखलीकर व्यक्तीला नाही, आमचा विरोध त्याच्या प्रवृत्तीला. ती प्रवृत्ती समाजामध्ये सामाजिक प्रतिनिधित्व करण्याच्या क्वालिटीची पात्रतेची नसते. काय करते? 11वी पास आहे. आता पार्लमेंट मध्ये काही GR निघाला तर इंग्रजीमध्ये कसं करा? राम नाम सत है.
पण त्याला गरजही नाही. आता 2 वेळा आमदार होतं, त्यानं विधानसभेत दोनच उघडलंय बाबा 2 बाऱ्या. एकदा सुपारी खाताना जांभळी देताना. बोलायचं नाही, पैसे खर्चायचे, निवडून आणायचे, दारू पाजवायची, निवडून या. तुमच्या इकडं आमचाच काय बी सत्यानाश हो आता झालाय ते. आता आमचं तर आखरीवरच आले समजा. पण तुमच्याकडे येऊ नये, तुम्ही केळीवाले हा, ऊसवाले हा, तुमचं घर संसार बरा आहे, तुमचा मांडव मोडू नये म्हणून मी उभं विनंती करायला जायचं. ठीक आहे, कुणाही बद्दल काही बोलणारा व्यक्ती नाही, मी जबाबदारीने बोलणारा कार्यकर्ता आहे, आचारसंहिता पाळणार आहे. 4 दशक शेतकरी समाजात काम करतो, मान सन्मानानं काम करतो. राजकारणात आम्ही लहान मोठे असतात, पण शेतकरी समाजाची इज्जत जाऊ नये याच्यासाठी आम्ही आयुष्यभर काम केलेले, 300-300 दिवस तुरुंगात राहिलेले कार्यकर्ते आहोत. अशा व्यक्ती आणि हे षडयंत्र होय या भाजपवाले उगा अडकून ठेवायचा अशोकरावला. तरी आम्ही म्हणाले, आमच्या भागातले लोक म्हणाले बरी झालं बदला गेली ना तिकडे म्हणाले. सांभाळा, निवडणूक हे धर्मयुद्ध आहे, इथे कोणाचा बाप होऊ नये. आणि दिल्लीमध्ये तुमचं आमचं नशीब ठरवायचे अधिकार आहे. तिथं जर एखादी पॉलिसी ठरली, धोरण ठरलं तर आमच्या संसारावर त्याचा परिणाम होतो, आमच्या खिशावर, आमच्या धंद्यावर, आमच्या जीवनमानावर, आमच्या तरुण पिढीच्या भविष्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्याच्यामुळं जबाबदारीचं भान असलेलं राजा कुठे सुडबुद्धीनं वागत असतो, राजा द्वेषबुद्धीनं वागत असतो प्रजेप्रती. पुण्या पातळीला गेले हे राज्यकर्ते नवत, हे लुटारूची टोळी आहे, लुटारूची टोळी. फक्त मला त्या दिवशी दानवे म्हणलं हो भाभी औरंगाबादला, किती बोंबला आणा मला, टपडे लावून वाजवा, आम्हाला शिवा घाला मला, तुमचं तोंड दुखत असत. आम्ही पुढच्या बारीला येईना हे आम्हाला माहित आहे, आणि तुम्हाला काही ठेवून जाईना. काही गोष्टी आता बोलायच्या, 10 वाजेचं परवानगी आहे. मी धावपळ करीत एवढ्यासाठी आलो, मला कार्यकर्त्याचे माझं म्हणणं, या देशातल्या शेतकरी समाजाच्याही अस्तित्वाची ही लढाई आहे. माझं आव्हान आहे या समाजाला, कारण मला ते अधिकार आहे सांगायचा की काही करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे शेतकऱ्याचे नंबर 1चे शत्रू आहेत. यांना खतम करा, यांना पुन्हा सत्तेत यायचं नाही. यांनी संपूर्णपणे पहिल्या दिवशीपासून दाभाडीच्या वक्तव्यापासून किती जणांना माहिती आहे, 60,000 कोटी रुपये जेटलीने बजेट सादर केल्यानंतर शेती विभागाचे कमी केले आणि प्रेस पुढे, मीडिया पुढे येऊन सांगतात टेलिव्हिजनला, आवर बजेट इज फार्मर ओरिएंटेड, किसानों को समर्पित. इतके लज्जाबोडात हे वरला चौकीदार किती चोर आहे की आता आलेला हे जे उमेदवार चौकीदार आहे हे महाचोर आहे, पुरा महाचोर आहे. आणि याचा बायकोच बी नीट नाही. आमचे लई हुतात्मे झाले तिकडं. संघ गेलंय त्यानं वावर इकलंय बघा, संघ गेलंय त्यानं वावर. तुमच्याकडे कोणी लई जवळ जाऊ नका. जवान साहेब आहेत, काम कुणाचं झालं असेल नसेल, कुणाचा रुतवा असेल, फुगवा असेल, असू दे. आज नाही 6 महिन्याला होईल आपलं माणूस होईल, कागद निवेदन जाऊन भांडता तरी येईल. ज्या माणसाला फोन लावल्यानंतर दिल्लीतला मुंबईतला माणूस उचलतो तरी, एवढं तरी मोठं माणूस आहे तुमच्याकडं. जागा तर आहे लढायला, आम्हाला लढायलाही जागा नाही. आता कसं असते, थोडाफार रुसवा फुगवा असतो बऱ्याच गोष्टी. बरं कसं असते, आऊत चुकलं तर शेव करड होईल की, काम करणाऱ्याकडूनच चुका होतात ना.
कोणतं काम मागं होईल, कोणतं काम पुढे होईल. मला कोणतरी आता सांगितलं की अमिताभ बाबींनी म्हणजे विरोधी पक्षात असून 500 कोटी रुपये आणले या क्षेत्रात. बरं आहे, रस्ता आहे, ऊस आहे, त्या गणपतरावाचा कारखाना आहे, नीट चाललंय, केळी आहे. जेव्हा चांगलं व्हायचं तेव्हा होईल, पण हाय ती तरी मोडामोडी करू नका. हे सगळी मोडामोडी करणारी माणसं आहेत. यांना आणि कोणी आपले असतील तर त्यालाही समजून सांगा, बाबा नाही की तुम्हा माझ्या सगळ्यांचं अस्तित्वाचं धर्मयुद्ध आहे. यावेळी मात्र काही असेल तर आघाडीचे आपले नेते, राज्याचे नेते अशोकराव चव्हाण यांची निशाणी पंजा आहे. यांना आपण आपलं बहुमत द्यावं आणि इथलं जे काही सेना बीजेपीचं सरकार आहे त्याला उकळून फेकावं. आज बोलता बोलता मी पहिल्यांदा साहेबाच्या तोंडून ऐकलं की हे कॅन्सर आहे. खरंच कॅन्सर. त्याचं इतकंही सांगत बसलं तर भारी होते. उगा आपलं हे चटकीनी आता किती सभा बघा. आता फडणवीसाची आज सभा झाली, आणखी काही उद्या परवा होत नाही. सभागृहात सांगते फडणवीस मी 3 पिढ्याचा शेतकरी आहो म्हणते. असेल काय बरं 3 पिढ्या? त्याच्या वरून बघल्याने ओळखू येणार, मागून बघणार. ते शेतकरी वाटते तरी काय? त्याला सभागृहात विचारलं होतं गाईचं दूध काढता येते काय? त्यानं मला दूध काढता येते पण मला बसायला म्हणून. मग आता गाय टेबलावर उभी करावं काय? आमचा खेळ झाला सगळा. सोयाबीनचा 2009ला सोयाबीन 4,500 विकले, आता 17,000. कसं आमचं कसं वाटलं होईना सर? काय करावं आम्ही? कुठं जाऊ? म्हणजे तळवेल्याचं लक्षात आलं. 18 तारीख मात्र आघाडीला विजयी करा एवढंच सांगायला धावपळ करीत मी तुमच्याकडे आलो. एक शेतकऱ्याचा जिम्मेदार कार्यकर्ता म्हणून आलो. धन्यवाद. नमस्कार.